समाज, बंजारा समाज आणि धनगर समाजाचा आदिवासीमध्ये समावेश करू नये या प्रमुख मागणीला घेऊन गोंदियामध्ये मोर्चा निघालेला आहे। आपल्यासोबत आदिवासी नेते आणि भाजपचे आमदार संजय पुराम आहेत। संजय भाऊ, मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले आहेत। आदिवासी समाजामध्ये कोणी घुसण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला थांबवण्यासाठी म्हणून आदिवासी समाज आज संपूर्ण ताकदीनिशी या गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जात आहे। भविष्यात आमच्या समाजामध्ये कोणालाही घुसवण्याचा प्रयत्न करू नये हा इशारा देण्यासाठी आदिवासींचा मोर्चा निघालेला आहे। हा मोर्चा समस्त आदिवासी समाजाचा आहे, कुठल्याही राजकीय पक्षाचा मोर्चा नसून हा पूर्ण आदिवासी समाजाचा मोर्चा आहे आणि शासनाला दाखवून देणार आहे की हा आदिवासी समाजाचा मोर्चा आमच्यामध्ये जर कोणी घुसाल तर आम्ही त्याला घुसू देणार नाही। पण भाऊ, आपण एक महायुती सरकारच्या आपण भागात सरकारमध्ये राहून काय याचा विरोध करणार आहात? आपण सरकारमध्ये राहून आम्ही 25 आमदार आदिवासीमध्ये धनगर असतील, बंजारा असेल, इतर समाज असेल, आम्ही त्याला घुसू देणार नाही। तशा प्रकारचं निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदिवासी मंत्री अशोकजी उईके साहेब यांना 25 आमदारांनी या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे। कारण भाऊ, काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या? म्हणजे धनगर आणि बंजारा समाजाच्या तर एक मागणी आहे, पण जो महायुती सरकारने आदिवासींच्या भाडे तत्वावर जो जमिनी देण्याचा निर्णय घेतलाय त्याचा देखील निषेध नोंदवतो आपण। काय नेमकी ते मागणी आहे? सन्माननीय बावनकुळे साहेब हे महसूल मंत्री आहेत, यांनी जे पत्र काढलं भाडे तत्वावर जमीन देण्याच्या, त्याच्या आम्ही संपूर्ण आम्ही जे आदिवासी आमदार आहेत त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे, राज्यपालांनी पत्र दिलेलं आहे। आणि आज ह्या मोर्चाच्या आपण समजत असेल गोंदिया जिल्ह्यामध्ये 200 वर्षापूर्वी नाही, आता एवढा मोठा मोर्चा सर्व आदिवासी समाजाकडून निघालेला आहे। हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा आहे नाही, हा फक्त समाजाचा मोर्चा आहे। आमचे 25 आमदार, आमचे खासदार हे सर्व याच्या पाठलाग करत आहेत आणि हा मोर्चा इतिहासामध्ये गोंदियाला पहिला मोर्चा ठरलेला आहे आणि संपूर्ण समाज याच्या पाठीशी आहे। संपूर्ण समाजाची मेहनत आहे, हे त्यांनी मेहनत घडवून आणलेलं आहे। धनगर आणि बंजारा समाजाला जर सामावून घेतलं तर हा आदिवासी बांधवांचा आक्रोश असा सुरू राहील, अशी ठाम भूमिका आदिवासी बांधवांनी घेतल्याचे बघायला मिळत आहे। देवेंद्र रहांगडले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।